पेबल्स मराठी. लोभी माणसाचं सोनं. एका गावात एक श्रीमंत माणूस राहायचा, पण तो माणूस खूप लोभी होता. त्या माणसाच्या घरासमोर एक सुंदर अंगण होतं आणि त्या अंगणात एक झाड होतं. त्या झाडाखाली त्या लोभी माणसाने आपली सोन्याची नाणी लपवून ठेवली होती आणि रोज रात्री येऊन ती सोन्याची नाणी तो मोजायचा. आता हे त्याचं रोजचं काम झालं होतं. त्या माणसाने एकही नाणं खर्च केलं नव्हतं. रोज रात्री यायचा, नाणी मोजायचा आणि परत पुरून ठेवायचा. हे सगळं करताना एका चोराने त्याला पाहिलं होतं. मग एका रात्री तो चोर आला आणि त्यांनी सगळी नाणी पळवून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लोभी माणूस तिकडे आला आणि त्याने पाहिलं त्याची सगळी नाणी चोरीला गेली. बिचारा तो माणूस खूप दुःखी झाला आणि जोर जोरात रडू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याचा शेजारी तिकडे आला. त्याने विचारलं, काय रे, का रडतोयस तू? त्यावर त्या लोभी माणसाने त्याला सगळं सांगितलं. मग तो शेजारी त्याला म्हणाला, अरे तू तुझी नाणी घरातच का नाही ठेवलीस? म्हणजे तुला खर्च करायलाही सोपं पडलं असतं. त्यावर तो लोभी माणूस म्हणाला, मला ती कधीच खर्च करायची नव्हती, मला ती संपत्ती जमवून ठेवायची होती. ह्यावर त्या शेजाऱ्याने एक खडा उचलून झाडाखाली टाकला आणि म्हणाला, जर असंच असेल तर तू खडी जमव ना, कारण तेही तुझ्या सोन्या इतकीच कवडी मोल आहेत. आता त्या लोभी माणसाला त्याची चूक कळली होती. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की अनमोल गोष्ट योग्य तिथे वापरली नाही तर ती कवडी मोल ठरते. पेबल्स मराठी.